नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता 7वी विषय गणित पॅटर्न प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आपण सुरुवात. यामध्ये हा पेपर 2 घटकांचा असतो, एक तोंडी किंवा प्रॅक्टिकल क्वेश्चन आणि विभाग 2. मग आपण या ठिकाणी आज लेखी विभाग समजून घेणार आहोत. यामध्ये पहिलाच प्रश्न आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 4, 56, 7, 87 ही संख्या अक्षरात लिहा. तर याचं अक्षरीय लेखन अशा पद्धतीने 4,56,787, 92,709 ही संख्या अंकात लिहा. 92,709 या पद्धतीने आपल्याला या संख्येचं अंकात लेखन करायचं आहे. बघा, 53,467 ही संख्या विस्तारित स्वरूपात लिहा. म्हणजे स्थानिक किमतीच्या स्वरूपाची बेरीज या ठिकाणी आपल्याला करायची. अशा पद्धतीने 50,000 अधिक 3,000 अधिक 400 अधिक 60 अधिक 7 या पद्धतीने. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, 4,782 अधिक 9,854 याची बेरीज आपल्या ठिकाणी करायची. 4,772 अधिक 9,854 प्लस आणि याची बेरीज केल्यास आपल्याला या पद्धतीने उत्तर मिळते. त्यानंतर दुसरं उदाहरण वजाबाकीचं आहे. आपण या ठिकाणी वजाबाकी याची करणार आहोत. 8,763 वजा 5,496 वजाबाकी केल्यानंतर आपलं याप्रमाणे होते तर उत्तर या ठिकाणी मिळते. पुढे आपण जाणार आहोत गुणाकाराकडे. तर या ठिकाणी गुणाकार करत असताना 7540 गुणेला 5336 गुणाकार मांडणी करून गुणाकार सोडवल्यानंतर या पद्धतीने आपल्याला एकक दशक शतकाने गुणून त्या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला खाली उत्तर या पद्धतीने मिळते. बघा, भागाकार आहे 9,854 भागिले 23, तर त्याची भागाकार मांडणी उभ्या स्वरूपात या पद्धतीने तुम्हाला करायची आहे. खाली उदाहरणे सोडवा. एका स्वस्त धान्य दुकानातील 4,800 किलोग्राम धान्य साठा 30 दिवस पुरतो, तर 45 दिवस धान्याचा पुरवठा करण्यासाठी किती धान्य साठा आवश्यक आहे? म्हणजे 30 दिवसासाठी 4,800 किलोग्राम धान्य लागतं, तर 45 दिवसासाठी किती धान्य लागेल हे आपल्याला सोडवायचं आहे. हे उदाहरण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की समचलनाचं आहे, कारण दिवस वाढले की लागणारं धान्य हे वाढणार आहे. एका दिवसाचे धान्य काढू म्हणजे 30 दिवसासाठी 4,800, तर एका दिवसासाठी आपल्याला उत्तर भेटतं 160 किलोग्राम. मग आता 45 दिवसाचं धान्य काढू म्हणजे 160 गुणिले 45 म्हणजे 7,200 किलोग्राम आपल्याला धान्य या ठिकाणी लागणार आहे. मित्रांनो, पुढे एका गावात वृक्ष लागवडीचे लक्ष्य 30 व्यक्तींसाठी 120 रुपये आहे. जर गावची लोकसंख्या 300 असेल तर रोपांचा पुरवठा करावा लागेल. हे सुद्धा समचलनाचं उदाहरण आहे, कारण रोपांची संख्या वाढेल की लोकसंख्या पण सध्या वाढणार आहे. एका व्यक्तीमागे किती रोपे ते काढूया. 30 व्यक्तींसाठी 120 रुपये म्हणजेच 120 भागिले 30 बरोबर एका व्यक्तीला 4 रुपये. मग 300 व्यक्तीसाठी लागणारे रुपये काढू. 300 गुणिले 4 बरोबर 1,200 रुपये. बघा, 500 शोषखड्डे खोदायला 60 मजूर लागतात. 60 मजुरांना 5 दिवस लागतात. 15 मजुरांना तेच काम करायला किती दिवस लागतील? बघा मित्रांनो, हे जे उदाहरण आहे व्यस्त चलनाचे इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. म्हणजे मजुरांची संख्या कमी होईल तेव्हा कामाचे दिवस वाढतील आणि मजुरांची संख्या वाढेल तेव्हा कामाचे दिवस कमी होतील. म्हणून एकूण मजुरी काढू. काम पूर्ण करण्यासाठी लागणारे एकूण मजूर दिवस स्थिर असतात. म्हणजे 60 मजुरांना 5 दिवस लागतात. म्हणजेच एकूण काम बरोबर 60 गुणिले 5 बरोबर 300 मजूर आणि 15 मजुरांना लागणारे दिवस काढू. म्हणजे 15 मजुरांना x दिवस लागतील. म्हणजे 15 गुणिले x बरोबर 300. x बरोबर 300 भागिले 15 बरोबर 20 दिवस. व्हेरी गुड. बघा मित्रांनो, पुढचं उदाहरण पाहूया. पुस्तक वाचन चळवळीत एक पुस्तक दररोज 30 पाने याप्रमाणे वाचल्यास ते पुस्तक 40 दिवसात पूर्ण होते. तेच पुस्तक 15 दिवसात पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावे लागतील? बघा, हे सुद्धा व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे आणि त्यानुसार आपले उदाहरण सोडवावं लागणार आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्यासमोर उत्तर येतं 15 दिवसात पूर्ण करण्यासाठी दररोज 80 पाने वाचावे लागतात. बघा, शाळेतील वस्तू विक्री केंद्रात इयत्ता 5वीचे 3,000 रुपये भांडवल, इयत्ता 6वीचे 2,000 रुपये भांडवल आणि इयत्ता 7वीचे 5,000 रुपये भांडवल होते. वर्षाखेरीज त्यांना 3,600 रुपये नफा झाला, तर इयत्ता 6वीच्या वर्गास किती नफा मिळाला? तर याचं सोपं उत्तर आहे, नफा हा भांडवलाच्या प्रमाणात विभागला जातो. या सर्वांची बेरीज करून त्याचं आपण प्रमाण काढूया आणि शेवटी 6वीच्या वर्गास 720 रुपये नफा मिळेल. अमन, यश व सक्षम या 3 मित्रांनी अनुक्रमे 80,000, 90,000, 1,20,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 5 वर्षांनी त्यांना 5,800 रुपये नफा झाला, तर या नफ्याचा सक्षमचा वाटा किती? सर्वात प्रथम त्यांची जी गुंतवणूक आहे त्यांचं प्रमाण काढूया. 80,000, 90,000 आणि 120 याचं प्रमाण येतं 8, 9 आणि 12. मग या गुणोत्तराची बेरीज 29 येते. सक्षमचा वाटा बरोबर या ठिकाणी 29 पैकी 12 गुणेला
5,800 बरोबर 2,400 रुपये सक्षमचा वाटा या ठिकाणी. बहुपर्यायी प्रश्न आहे. योग्य पर्याय निवडून पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. बँकेकडून 2 वर्षासाठी 4,000 रुपये कर्ज घेतल्यास 800 रुपये सरळ व्याज भरावे लागते. तर व्याजाचा दर किती आहे? आपल्या व्याजाचा दर काढायचा आहे. आपण गणित सोडवल्यानंतर व्याजाचा दर मिळतो आपल्याला 10%. शामरावांनी 4 वर्षासाठी 12% दराने 20,000 रुपये बँकेत ठेवले तर त्यांना मुदतीनं तर एकूण किती रक्कम मिळेल म्हणजे रास आपल्या ठिकाणी काढायची आहे. तर या ठिकाणी आपण सूत्र लिहूया. दिलेली माहिती मुद्दल 20,000, दर 12% आणि काळ 4 वर्षे. आता व्याज काढण्याचे सूत्र आहे मुद्दल गुणेला दर गुणेला मुदत भागेला 100. मग या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी व्याज मिळालेलं आहे 9,600. आता एकूण रक्कम म्हणजेच रास बरोबर मुद्दल अधिक व्याज 20,000 अधिक 9,600 म्हणजे 29,600. समीरने शाळेतील संचयित 3,000 रुपये 10% दराने ठेवले आहेत. त्याला किती वर्षांनी 1,500 रुपये व्याज मिळेल? या ठिकाणी मुदत काढायची आहे. व्याज दिलेलं आहे आणि सूत्र टाकूया आपण. काळ बरोबर व्याज गुणिला 100 भागेला मुद्दल गुणिला दर. या सूत्रामध्ये किंमत भरल्यानंतर आपलं उत्तर भेटतं की 5 वर्षांनी 1,500 रुपये व्याज त्याला मिळणार. बघा एका काटकोन त्रिकोणाची उंची 3.6 सेमी व पाया 4.8 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची दिलेल्या सूत्रात किमती ठेवून कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपलं उत्तर भेटतं 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. वर्तुळाचा परिघ 616 सेमी आहे तर वर्तुळाची त्रिज्या व व्यास शोधा. या ठिकाणी वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. इथं पायाची किंमत 22/7 घेऊ. ज्यावेळेस किंमत दिलेली नसते त्यावेळेस आपल्याला 22/7 हीच किंमत घ्यावी लागते. हे संपूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्यास आणि त्रिज्या याप्रमाणे मिळालेली आहे. एक शिडी जमिनीपासून एका घराच्या 4 मीटर उंचीवरील खिडकीजवळ पोहोचते. भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर 3 मीटर आहे तर शिडीची लांबी काढा. म्हणजेच थोडक्यात ठिकाणी काटकोन त्रिकोण आपल्याला मिळतो. म्हणजे शिडीची लांबी म्हणजेच कर्ण या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. तर याचं उत्तर येतं मित्रांनो 5 मीटर. विस्तार सूत्राचा उपयोग करून सोडवायचा आहे. 42 गुणिले 38. तर या ठिकाणी a अधिक b a वजा b म्हणजे a वर्ग वजा b वर्ग. 42 अधिक 38 म्हणजे 40 अधिक 2 आणि 40 वजा 2 म्हणजे 40 चा वर्ग वजा 2 चा वर्ग. उत्तर भेटते आपल्याला 1600 वजा 4 बरोबर 1,596. खालील राशींचे अवयव पाडा. अगदी सोपा प्रश्न आहे. बघा 2 पदामधून सामायिक घटक बाहेर काढू. दोन्ही पदामध्ये 2x वर्ग हा सामायिक घटक किंवा त्याचा हा तो अवयव आहे. द्विपदीचा वर्ग करायचा आहे. a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग हे सूत्र वापरून सोडवल्यानंतर आपलं उत्तर भेटतं या ठिकाणी 36 वजा 12/y अधिक 1/y चा वर्ग. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. एका गावातील प्रत्येक कुटुंबात असणाऱ्या जनावरांची संख्या दिली आहे. यावरून वारंवारता सारणी तयार करा. पहिल्यांदा दिलेले प्राप्तांक चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडायचे. आपण चढत्या क्रमाने मांडूया. ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता लिहूया. आपल्या या ठिकाणी फायनल उत्तर भेटणार आहे. बघा मित्रांनो तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. परीक्षेसाठी तुम्हाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. बघा या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मित्रांनो सुद्धा शेअर करा. थँक्यू. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.